तस्मै श्री गुरवे नमः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयम् करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम् अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरूंना आणि जगद्गुरु आदि शंकराचार्यांना वंदन करून आजच्या अभ्यास वर्गाला सुरुवात करू। आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांनी जी आपल्याला प्रथा घालून दिलेली आहे त्या प्रथेप्रमाणे दर शंकराचार्य जयंतीला व्याख्याते निरनिराळ्या प्रकारे आदि शंकराचार्यांची स्तुतीपर कवने करून किंवा स्तुती करून हा उत्सव आपण साजरा करतो। त्याचप्रमाणे हा एक छोटासा प्रयत्न आहे। आजचा जो विषय निवडलेला आहे तो शंकराचार्यांच्या कार्याचे महत्व आणि ते संक्षिप्तामध्ये सांगणार आहे, कारण घटना विशेष जे आहेत त्यांच्या आयुष्यात घडलेले हे बऱ्याच वेळेला आपल्या कानावरून गेलेले आहेत, पण ते कार्य कशासाठी होतं, त्याचं महत्व काय, हा अवतार का झाला हे जाणून घेणं आणि ते लक्षात ठेवणं हे अगदी महत्वाचं आहे। तर त्यावेळची परिस्थिती अशी होती की बुद्ध धर्म किंवा बौद्ध धर्म सगळीकडे बोकाळलेला होता आणि त्याची अति झालेली होती। म्हणजे इतकी परिस्थिती झालेली होती की सगळे भिक्षुक जेव्हा बौद्ध भिक्षुक जेव्हा बाहेर जायचे त्यावेळेला ब्रह्मकर्म करणारे ब्राह्मण सगळे घरात बसून राहायचे, कारण चुकून जर का एखाद्या भिक्षुकची सावली आपल्यावर पडली तर आपल्या मुखातून बुद्धम शरणम गच्छामी असं निघून जाईल आणि मी धर्मपथावरून च्युत होईन असा त्या ब्राह्मणांना एक प्रकारचे भय वाटायचे। इतकी परिस्थिती घायाळ झालेली होती। तसेच बौद्धांनी काय केलं होतं तर श्रुतीतली काही वाक्य निवडून किंवा उपनिषदातली काही वाक्य निवडून परस्पर विरोधी ती आहेत असे म्हणून किंवा ह्याच्यात काही नाविन्य नाही किंवा नवीन काही प्रतिपादलेलं नाही असं म्हणून या श्रुती धर्माचा उपहास किंवा निंदा करायला सुरुवात केलेली होती। आणि एवढंच काय तर राजा महाराजांपर्यंत हा धर्म आपलासा केला गेलेला होता, त्यामुळे एक प्रकारची राजाश्रय मिळाल्याची पण भावना त्यांना झालेली होती। हा एक प्रकारचा घोळ निर्माण झालेला होता आणि हा कशामुळे झाला तर जे आचरण आवश्यक होतं त्यावेळेला लोकांकडनं किंवा वैदिक धर्माचं सनातन वैदिक धर्माचं आचरण जे आवश्यक जे होतं आणि ज्ञान जे आवश्यक होतं तेच लुप्त झालं होतं, त्यामुळे कोणी त्या मार्गाने जाईन असं झालं आणि म्हणून ह्या सगळ्या रूपवल्ली फोफावल्या। तसाच दुसरा प्रकार असा झालेला होता की जी काही थोडी बहुत शिल्लक राहिलेली वैदिक मतं होती त्यांनी आपापली भाष्य निर्माण करून आपापले अर्थ काढून श्रुतींचा आणि उपनिषदांचा किंवा ब्रह्मसूत्रांचा आपापल्या प्रकारे अर्थ लावला होता। त्यामुळे त्याच्यातही ताळमेळ नव्हता आणि लोकांना एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला होता लोकांच्या मनात की कोणाचं सत्य मानावं, काय सत्य आहे, कोण आपल्याला आश्रय देईल, हे सगळं सामान्य माणसाला कळेनासं झालं होतं। असं जेव्हा झालं, नित्यकर्म जेव्हा बंद झालं सनातन वैदिक धर्माच्या आचरणाप्रमाणे, त्यावेळेला सर्व देवता भगवान श्री शंकरांकडे कैलास पर्वतावरती गेले आणि सर्व देवांनी पाहिलं की कैलासावरती शंकर प्रसन्न आहे, तेव्हा आपले कार्य सफल होईल या समजुतीने त्यांनी नम्रतापूर्वक नमस्कार करून प्रार्थना केली की बुद्ध अवतार धारण करून सर्व बुद्ध धर्मावलंबींना फसवत आहे, तरी आमच्या कल्याणाकरता आपण अवतार घेऊन ह्या काळोखाला दूर करावं। आता भगवान शंकरनी ते कैलासावर विराजमान आहेत व प्रसन्न आहेत, याचा अर्थ काय की जे काय नित्य कर्म होत होतं, जे काय रुद्र पठण वगैरे होत होतं त्याच्याने ते द्रवलेले होते, ते प्रसन्न होते, त्यांना या सगळ्यांची कल्पना होती। त्यामुळे देवतांनाही आत्मविश्वास वाटला की आपण जे कार्याची विनंती घेऊन गेलोय देवांकडे ती आपली सफल होणार म्हणून। आणि देवतांनी ही सुद्धा प्रार्थना केली की जर का हे नित्य वैदिक कर्म बंद झालं, लोक जशी आता वागतायत तशी वागायला लागली तर आमच्या आहुती आम्हाला मिळणार कसं। ही लोक आपल्या मनुष्य देहातील नित्य कर्मांवरती आधारलेले असतात। तसेच चारही आश्रम जे आहेत त्यातले 3 आश्रम हे गृहस्थाश्रमावरती अवलंबिलेले असतात। म्हणजे इतर
लोक हे एक मृत्यू लोकाच्या आचरणावरती कितपत अवलंबिलेले असतात हे याच्यातून लक्षात येतं. आणि ते जर का बंद झालं, सनातन वैदिक धर्माचं आचरण बंद झालं, तर सगळीकडे त्रास आणि गोंधळ माजतो. ते सगळं ऐकल्यावरती भगवान शिवशंकरांनी त्यांचा मानस जाऊन तत्काळ त्यांच्या मागणीला होकार दिला आणि त्यांना सांगितलं की मी मनुष्य रूप घेऊन तुमचे मनोरथ पूर्ण करीन. आणि धर्मसंस्थापन करण्यासाठी ब्रह्मसूत्राच्या तात्पर्यार्थाचा निर्णय करणारे भाष्य करून अज्ञानामुळे निर्माण झालेल्या द्वैत रूप अंधाराचा नाश करण्यासाठी चतुर्भुज विष्णूप्रमाणे माध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे 4 शिष्यांसह पृथ्वीवर यतींमध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा शंकर नावाने जन्म घेईन. माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मनुष्य देह घ्या. सर्व देवता माझे अनुसरण कराल तर आपले मनोरथ निश्चितच पूर्ण होतील, यात जरा सुद्धा संशय नाही. आता एक इथे उल्लेख करावासा वाटतो की आपल्या सद्गुरूंचे कार्य हे सुद्धा वैदिक धर्माची संस्थापना किंवा वैदिक धर्माचे संवर्धन आणि संरक्षण हे होतं. त्या रूपाने आद्य शंकराचार्यांच्या रूपाने झालं. त्याच्यानंतर 600 वर्षांनी श्रीगुरूंनी तेच कार्य केलं आणि पुन्हा 600 वर्षांनी आपल्या गुरुदेवांनी हेच कार्य आरंभिलं. तेव्हा ही गुरुदेव जे म्हणायचे की ही गुरुपरंपरा आजमितीपर्यंत चालू आहे, तर ही भगवान शिवशंकरांपासून शंकराचार्यांपासून आलेली गुरुपरंपरा आपल्या सद्गुरूंपर्यंत चालू आहे, हे त्याचं द्योतक आहे. सद्गुरू आणि एक आणखीन वचन सांगायचे की भक्तजन जे जे इच्छिती त्वरित पावे परियेसा. तसंच शिवांना सर्व ज्ञान होतं, सर्व गोष्टींचं ज्ञान होतं व भक्तांनी मागणी केल्याबरोबर कल्याणासाठी सदैव तत्पर असल्या कारणाने योजनेसहित त्यांनी त्यांना होकार दिला. आणि असं झाल्यावरती इतर देवतांना त्यांनी अवतार घ्यायला सांगितल्यावरती इंद्राने राजा सुधन्वाच्या रूपात अवतार घेतला. आणि त्यांनी मुख्य कार्य काय केलं तर इंद्राने सगळ्या मध्ये आली आणि त्यांचं त्यांनी संगोपन केलं आणि कार्तिकेयाचा जन्म म्हणजे कुमारील भट्टांचा जन्म व्हायचा वाट बघत ते बसले. अशा सुधन्व राजाने एक मोठं कार्य भगवान शंकरांच्या अवतार कार्यातलं केलं. त्यानंतर कुमारील भट्टांचा जन्म झाला म्हणजे कार्तिक स्वामींनी कुमारील भट्टांच्या नावाने जन्म घेतला. त्यांनी आपलं वैदिक शिक्षण पूर्ण करून ते राजा सुधन्वाकडे गेले आणि त्या राजा सुधन्वाच्या सभेत त्यांनी बाकी सगळीकडे बुद्ध धर्माच्या अनुयायांना तेव्हा त्यांनी एक मार्मिक भाष्य तिथे केलं की कोकेचं पूजन, आणि तो वसंत ऋतूतला काळ होता त्यामुळे कोक्या सगळीकडे कू करत होत्या. त्या कुंजनाला धरून त्यांनी असा आशय मांडला की कोकिळेचा आवाज हा सुंदर वाटला असता जर का त्यांनी कावळ्यासोबत संग केला नसता, सत्संग कावळ्याचा केला नसता, म्हणजे संग कावळ्याचा केला नसता. तो सत्संग होऊ शकत नाही, पण संग कावळ्याचा केला नसता तर कोकिळेचे पूजनही गोड वाटलं असतं. आणि ही मार्मिक बौद्ध धर्मियांच्या लक्षात आला आणि ती सगळी जी जमलेली तिथे प्रजा होती ती खवळली आणि त्यांनी कुमारील भट्टांना आव्हान दिलं आपलं मत सिद्ध करण्यासाठी. कुमारील भट्टांनी वेदांचं प्रतिपादन करून वेद किती श्रेष्ठ आहेत ह्या पद्धतीने त्यांचा पाडाव केला, त्यांच्या मतांचं खंडन केलं आणि सगळीकडे त्यांचा जय जयकार होऊ लागला. त्यांनी राजा सुधन्व्याला सुद्धा वैदिक मताचं महत्व पटवून दिलं. पण राजा म्हणाला की हे जरी खरं असलं तरी ह्याचा निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा. असं म्हणून त्यांनी एक अट ठेवली की जो या पर्वत शिखरावरून उडी मारेल आणि जरी त्याला नाही म्हणून. हे ऐकल्यावरती सगळे बौद्ध लोक एकमेकांकडे पाहू लागले. पण ज्यांना खरा आत्मविश्वास असतो तसे कुमारील भट्ट यांनी पर्वत शिखरावरून अशी प्रतिज्ञा केली की जर का श्रुती प्रमाण असतील तर मी याच्यावरून उडी मारल्यावरती मला काहीही होणार नाही. आणि त्यांनी दरीत उडी मारली तर त्याप्रमाणे त्यांना काहीही क्षती पोचली नाही फार विशेष आणि ते जिवंत राहिले. पण हे झाल्यावर सुद्धा बौद्ध धर्मीय हे मानायला तयार नव्हते. ते म्हणे अशा बऱ्याच विद्यांचा वापर करून आपण आपल्या शरीराला जपू शकतो.
हे ऐकल्यावरती राजा सुधन्वा मात्र खवळला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, उद्या मी इथे एक प्रश्न उपस्थित करीन राज दरबारात, त्याचं जो कोणी सत्य उत्तर देईल त्याचाच पक्ष खरा मानला जाईल आणि इतरांचं उच्चाटन होईल. हे ऐकल्यावर परस्पर ती लोक आपापल्या शिबिरात जाऊन आपापल्या दैवतांची आराधना करायला लागली. सर्व ब्रह्मवृंदांनी अगदी रात्रभर उपासना करून पहाटे सूर्याचं बिंब दिसेस तोपर्यंत नदीत उभं राहून सूर्याला जल अर्घ्य अर्पण केलं. आणि मग सूर्यदेवानी अशी अशरीरी आकाशवाणी केली की एक घट आणण्यात येईल राजा सुधन्वाकडनं, त्याच्यात भगवान शेषनारायण असतील. त्याप्रमाणे दरबारात सकाळी सगळे हजर झाल्यावरती राजा सुधन्व्यानी सर्प बांधून एका घटात तो घट बंद करून आणून ठेवला आणि ओळखायला सांगितलं लोकांना की याच्यात काय आहे. तेव्हा बौद्ध धर्मियांनी सांगितलं की याच्यात सर्प आहे आणि कुमारील भट्टांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यात शेषशाही भगवान विष्णू आहेत. तेव्हा राजा सुधन्वाचा चेहरा थोडा कोमेजला, कारण त्याला आत काय ते माहिती होतं. पण तशीच अशरीरी आकाशवाणी पुन्हा झाली की राजा याच्यात स्वतः शेषशाही भगवान विष्णू आहेत असं म्हटल्यावर राजाने तो घट उघडला. तेव्हा त्याला खरोखर शेषशाही भगवान विष्णूंचं दर्शन त्या घटात झालं सगळ्यांना. असं म्हटल्यावरती राजांनी सर्व बौद्ध धर्मियांना आसेतू हिमाचल सगळ्यांना चिरडण्याची आज्ञा दिली. आपल्या सेवक स्थानपर्यंत ही दिली. असं म्हटल्यावरती त्या बौद्ध धर्मियांचं पलायन या देशातून झालं. बरेच लोक मारले सुद्धा गेले आणि अशा रीतीने हा जो एक शत्रू म्हणा किंवा निंदक म्हणा किंवा नास्तिक पंथ होता तो नाहीसा झाला बऱ्याच प्रमाणात भारतातून. आणि पुढच्या अवतार कार्याचा काळ मोकळा झाला. हे झाल्यानंतर भगवान शिवशंकरांनी शिवगुरु आणि आरांबा या सत्शील दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला. हे शिवगुरु वेद प्रतिष्ठित पुरुष होते. त्यांनी वैदिक धर्म सांभाळलेला होता, अग्नी सांभाळलेला होता आणि त्यांचं आचरण देखील तसंच होतं. त्यांची शिवाची तपश्चर्या फलाला येऊन शिवानी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की तुला एवढं उग्र तप तू कशासाठी करतोयस. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता वृद्ध झालेलो आहे आणि मला अजून पुत्र संतान नाही, त्यासाठी मी हे तप करीत आहे. तेव्हा शिवानी त्यांना असं वर दिला की तुला 100 दीर्घायुषी मूढ पुत्र हवेत का एक अल्पायुषी सद्गुणी सर्वस्व जाणणारा आणि सर्व यतींमध्ये श्रेष्ठ असा पुत्र हवा. तेव्हा विवेक सांभाळणाऱ्या शिवगुरूंनी एकाच अशा पुत्राची मागणी केली. यथावकाश त्या दाम्पत्याला शंकराचार्यांच्या रूपात एक अर्भक जन्माला आलं त्यांच्या घरी. आणि सगळं जे जातक त्याचं वर्तवलं गेलं त्याच्यात हेच सांगितलं गेलं की हे थोर असे भाष्यकार म्हणून प्रसिद्धी पावतील. ते ऐकून त्यांच्या आई वडिलांना अतिशय आनंद झाला. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंनी कलानिधी विमल नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. ते पुढे पद्मपाद या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी विरोधी पक्षांच्या यशाच्या मार्गात अडथळे आणले. असं एक शंकराचार्यांच्या कार्याला अनुरूप असं कार्य त्यांनी केलं. वायुदेवतेने यज्ञयागाने आपली कीर्ती परीघ पसरविणाऱ्या प्रभाकर नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. यांनी द्वैतवादी विद्वानांना आपल्या तर्काने गप्प केले. त्यामुळे आणि त्यांना वेदांत इतका सरळपणे आणि सुलभ अवगत होता म्हणून त्यांचं नाव हस्तामलक असं पडलं. वायुदेवाच्या 10व्या अंशाने तोटक नावाच्या विद्वानाचा जन्म घेऊन आपल्या यशस समुद्रावर तरणारी पृथ्वी सुंदर केली. तसेच त्यांनी विरुद्ध मतांच्या प्रतिस्पर्ध्यांची वाकनौका भोवऱ्यात अडकून बुडवली. ब्रह्मदेवाने सुरेश्वराचार्यांच्या रूपात जन्म घेतला, म्हणजे मंडन मिश्रांच्या नावात जन्म घेतला. वरुण चित्सुख झाले, बृहस्पती आनंदगिरी झाले रूपाने, तसेच अरुण सनंदन तसेच नंदी उदंक हे सारे वेदांताचे आचार्य म्हणून जन्माला आले. त्यांनी आपल्या अनुपम ग्रंथांनी अद्वैत मताचा सिद्धांत सर्वत्र पसरविला. म्हणजे गुरुदेव जे त्यावेळेला घेतले गेले होते. आणि ही जी सगळी माहिती आहे, ही जी सगळी तुमच्या पुढे उद्धृत होती आहे, ही माधवीय हा जो ग्रंथ आहे शंकर दिग्विजय,
हा स्वामी विद्यारण्य स्वामींनी, जे शृंगेरी पीठाचे 10वे शंकराचार्य होते, त्यांनी लिहिलेली माहिती आहे. आणि शंकराचार्यांच्या जीवनावरतील हा एकमेव असा ऑथेंटिक ज्याला म्हणतात तो ग्रंथ आहे. तसंच या सगळ्या आचार्यांनी जन्म घेतल्यानंतर सरस्वतीने उभय भारती नावाने जन्म घेतला. या सरस्वतीच्या जन्माची कथा सुद्धा मोठी रोचक आहे की एकदा ब्रह्मदेवाकडे सगळे ऋषी वेदमंत्र म्हणत असताना दुर्वास ऋषींच्या मुखातून एक स्वर चुकीचा निघाला वेदमंत्रांचा, आणि ते बघून सरस्वतीला हसू आलं. त्यामुळे दुर्वास ऋषींचा शाप मिळून तिला पृथ्वीवर अवतार घ्यावा लागला. पण समस्त ऋषीजनांनी आणि देवगणांनी त्यांची स्तुती केली आणि त्यांना सांगितलं की ही पुत्रवत असणारी तुमची जी कन्या आहे सरस्वती, हिला असा शाप देणं बरोबर नाही. तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन हिला उशाप द्या. तेव्हा त्या स्तुतीने प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी तिला असा उशाप दिला की जेव्हा भगवान शिवशंकर यती स्वरूपात आद्य शंकराचार्यांच्या स्वरूपात जन्म घेतील तेव्हा तुझ्या शापाचा अवधी पूर्ण होईल. तदनंतर मंडन मिश्र व उभय भारती यांच्या विवाहाची कथा पण आपल्याला माहितीच आहे की या दोघांचा विवाह झाला आणि ते सुद्धा या कार्याला पूरक असे अद्वैत मताचे मीमांसक प्रतिपादन करण्यात आपलं जीवन व्यतीत करू लागले. इथे शंकराचार्यांचा आता अवतार कार्य जसं सुरू झालं तेव्हा त्या आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं की भक्तीने इथे सुरुवात झाली की त्यांनी जगदंबेची आर्तपणे प्रार्थना केली की तुला जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तो तू ग्रहण करावास, आणि तो तिने ग्रहण प्रत्यक्ष केल्यावर पुन्हा तो नैवेद्य मला मिळावा यासाठी त्यांनी जो आक्रोश केला हा भक्ती मार्गातला उच्चांक आहे असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. तेव्हा जरी ज्ञानाचे शिरोमणी आद्य शंकराचार्य स्वामी होते तरी सुरुवात ही भक्तीपासूनच झालेली आहे आणि भक्तीतूनच पुढे ज्ञान अशी ही शृंखला आहे. तेच आपल्या गुरुदेवांनीही आपल्याला सांगितलेलंच आहे. एवढंच काय, पण गुरुदेवांनी सांगताना हेही सांगितलेलं आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे या शंकराचार्य जयंती निमित्त की चारही पीठांना सगळ्या लोकांना जाणं शक्य नाही, म्हणून हे 5वं पीठ भगवंतानी तयार केलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळातला ही अशी एक अद्भुत आणि अघटित घटना आहे की 4 पीठ तर अभिषिक्त शंकराचार्यांची आहेच, पण एक 5वं पीठ सुद्धा असं भगवंतानी स्वतः निर्माण केलं इथं. आणि असं विभूतिमत्व आपल्या नशिबी आलं की न भूतो न भविष्यती म्हणतात तसं की गुरुदेव जे सांगायचे की ऐसा स्वामी होणे नाही, ते हे 5वं पीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. तदनंतर शंकराचार्यांच्या बाललीला सुरू झाल्या आणि जसं आपण पाहिलं की त्यांचा लौकिक असा होता की 8 वर्षे चतुर्वेदी म्हणजे 8व्या वर्षी 4ही वेदांचं अध्ययन पूर्ण झालेलं होतं. 12 सर्व शास्त्रवेद, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास त्याच्यात झालेला होता 12व्या वर्षी. 16 कृतवान भाष्य म्हणजे 16व्या वर्षी गुरूंकडनं वेदांताचं शिक्षण घेऊन प्रमुख ग्रंथांवरती सगळं भाष्य झालेलं होतं त्यांचं लिहून. 32 मुनिरभ्यगात म्हणजे 32व्या वर्षी महाप्रयाण सुद्धा त्यांनी केलं सगळीकडे अद्वैत मताची स्थापना करून. असं हे अलौकिक कार्य या आद्य शंकराचार्यांकडनं स्वामींकडनं झालं होतं. त्यांच्या लहानपणात त्यांनी आपल्या पहिल्याच वर्षी सगळी अक्षर ओळख करून घेतलेली होती आणि त्यांची मातृभाषा जी मल्याळम होती ती सुद्धा आत्मसात केलेली होती. तदनंतर त्यांनी बऱ्याच अशा लीला करून दाखवल्या आणि या लीलांचं प्रयोजन काय तर मातृपितृ ऋणातून उत्तरायी होण्यासाठी जी मातृपितृ सेवा पितृ ऋण तर त्यांचं उतरणं तेव्हा शक्य नव्हतं, कारण त्याच्यासाठी पुन्हा जन्म द्यावा लागतो पुढच्या पिढीला आणि म्हणूनच ते व्हायच्या आतच त्यांचं महानिर्वाण त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. त्याचप्रमाणे आईच्या सेवेतून उत्तरायी होण्यात आईच्या ऋणातून उत्तरायी होण्याकरिता त्यांनी आईला बऱ्याच दृष्टींनी मदत केलेली होती की जसं पूर्णा नदीवर तिला लांब पाणी भरायला जावं लागायचं, आपल्या योगशक्तींनी आणि ईश्वराच्या प्रार्थनेने आद्य शंकराचार्यांनी ती नदी आपल्या घराजवळ ओढून आणली होती. असे अलौकिक चमत्कार म्हणा किंवा असे अनुभव हे त्यांनी का बरं दिले तर ह्या मातृ ऋणातना उत्तरायी होण्यासाठी हे त्यांनी करून दाखवलं. हे झाल्यानंतर एकदा अगस्ती ऋषी, गार्ग्य ऋषी आणि याज्ञवल्क्य ऋषी असे त्यांच्या घरी आले होते
तेव्हा त्यांच्या आईने त्यांना आदर सत्कार करायला सांगितला गुरूंचा. त्याप्रमाणे शंकराचार्यांनी आपल्या घरी आलेल्या अतिथींचा आदर सत्कार करून त्यांची अर्घ्यपाद्य देऊन पूजा करून त्यांना उच्चासनावर बसवलं. तेव्हा त्यांचा आणि शंकराचार्यांचा संवाद चालू असताना त्यांच्या आईने मध्येच त्यांना विचारलं की त्यांनी एवढ्या लहान वयात हे सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे, तर ह्याचं वय वर्ष किती हे तरी सांगा. तेव्हा सगळ्यात ज्येष्ठ असे अगस्त्य मुनी ते जातक त्याचं वर्तवू लागले आणि त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं की ह्याचं मूळ आयुष्य 8 वर्षांचंच आहे, पण पुढे काही कार्यास्तव ह्याला 16 वर्षांचं आयुष्य मिळेल. हे सांगितल्यावरती इतर ऋषींनी त्यांना थांबवलं आणि ते तिघं निघून गेले. पुढे तुम्हाला तो सर्वश्रुत प्रसंग ठाऊक असलाच की नदीवर गेलेले असताना शंकराचार्यांचा पाय एका मगरीने धरला आणि ही लौकिक रूपाने मगर दाखवलेली आहे, म्हणजे सांगितलेली आहे ती अशा करता की होता त्या जलचराने पाय धरलेला हे खरंच, पण या संसाराच्या बेडीत जर का राहिलास तर गिळंकृत होशील. ह्या प्रसंगाने त्यांनी संन्यास मनोमन तिथे घेतला आणि आपल्या आईला सुद्धा सांगितलं की जर का तुम्हाला संन्यास घेण्याची परवानगी देशील तर या मगरमिठीतनं मी सुटेल. तेव्हा त्यांच्या आईने असा विचार केला की निदान मुलगा जिवंत तरी दिसेल आणि लोककल्याणाचं पुण्याई तिच्या पाठीशी होती म्हणून तिने त्याला होकार दिला. तत्बरोबर त्या मगराने त्यांचा पाय सोडला आणि शंकराचार्यांनी संन्यासाचा मानस घेऊन तिथून ते निघाले. ते गुरूंच्या शोधात फिरत फिरत नर्मदा काठी आले आणि नर्मदा काठी जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी बघितलं की गोविंद यती जे होते, जे अद्वैत जाणणारे गौडपादाचार्यांचे शिष्य होते, ते एका गुहेत समाधी लावून बसलेले होते. आणि शंकराचार्यांनी मनात असा मानस केला की जर का आपण ह्या गुरूंची सेवा केली तर आपल्याला वेदांताचं सर्व शिक्षण जे आपल्याला हवं आहे ते इथे मिळू शकेल. आणि हा ईश्वरी संकेत असल्या कारणाने, कारण गौडपादाचार्य आपल्या तपश्चर्येसाठी निघून गेल्या कारणाने अद्वैत जरी त्यांनी मांडलेलं होतं बादरायण ऋषींच्या ब्रह्मसूत्रावरती, तरी सुद्धा त्याची प्रतिष्ठा अशी जगतात झालेली नव्हती. आणि म्हणून त्यांनी गोविंदाचार्यांना ही कामगिरी दिली की तुझा शिष्य शंकर होईल, त्याला या अद्वैताचं ज्ञान दे आणि तो याची प्रतिष्ठा या जगतात करेल. त्याप्रमाणे शंकराचार्य तिथे आल्यावरती त्यांनी पाहिलं की आपले गुरु समाधीस्थ आहे आणि नर्मदा नदीच्या काठी असल्या कारणाने नर्मदेला त्यावेळेला पूर आलेला होता आणि ते पाणी क्षणाक्षणाने वाढत होतं. तेव्हा शंकराचार्यांनी आपल्या गुरूंची समाधी बंद होऊ नये म्हणून जलाकर्षण मंत्राने कमंडलूत नर्मदा बंद केली. जेव्हा त्यांची समाधी उतरली तेव्हा ते बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की ही नर्मदा नदी सुकून गेलेली आहे. तेव्हा त्यांनी विचारलं शिष्यांना की हे कसं काय शक्य झालं. तेव्हा त्या शिष्यांनी शंकराचार्यांनी केलेली अद्भुत लीला त्यांना सांगितली आणि त्याच वेळेला त्यांनी जाणलं की हा कोणतरी विशेष असा अवतारी पुरुष आहे. म्हणून त्यांनी त्यांना विचारलं की तू कोण आहेस. हे लक्षात घ्या की तुम्ही इथे कशासाठी आलात किंवा तुला काय हवंय हे न विचारता तू कोण आहेस असा संकेत रूपी प्रश्न गोविंदाचार्यांनी शंकराचार्यांना विचारला. तेव्हा पूर्व पुण्याईमुळे आत्मज्ञानाच्या सूचक वचनांनी गोविंद पादांना शंकराचार्य म्हणाले स्वामिन्नहं न पृथ्वी न जलं न तेजो न स्पर्शनो न गगनं न च तद्गुणावा नापींद्रियाण्यपि तु विद्धि ततो वशिष्ठो यः केवलोऽस्ति परमः स शिवोहमस्मी. म्हणजे हे स्वामी, मी पृथ्वी नाही, जल नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही आणि त्यांचे गुण किंवा इंद्रिय पण नाही, तर या पलीकडे उरणारे जे शिवतत्व आहे तेच मी आहे. हे शंकराचार्यांचे बोलणे ऐकल्यावरती गोविंदाचार्यांना पुन्हा अद्वैताचा आनंद उपभोगायला मिळाला. किंवा त्याची अनुभूती त्यांना परत पुन्हा आली आणि अत्यंत प्रसन्न चित्त होऊन गोविंद पूज्यपाद म्हणाले समाधी दृष्टीने पाहून मी हे जाणतो की तू साक्षात शंकरच आहेस. आणि हा एक फार महत्वाचा संकेत आहे जो याही युगात घडलेला आहे. तुम्हाला जर का आठवत असेल तर जेव्हा 2 प्रसंग असे घडलेले आहेत की जेव्हा गुरुदेव शृंगेरीला गेले होते
त्यावेळेला अभिनव विद्यातीर्थ स्वामींनी त्यांना आलिंगन दिलं होतं आणि म्हणाले होते आज गंगा से गंगा मिली. तर हे काय दर्शवतो, तर गंगा ही त्रिपथगा आहे, ती 3 प्रवाहांनी वाहते. त्यामुळे तिचं मिलन कुठे होतं, तो उगमालाच तिचं मिलन होतं. तो या आलिंगनाचा एक संकेत असू शकतो की आपण मूळ स्त्रोतातले एकच आहोत. गंगा से गंगा मिली म्हणजे काय, जरी ती त्रिपथगा असली, जरी वेगवेगळ्या प्रवाहांनी वाहत असली, तरी गंगाच आहोत, हा एक संकेत आहे. आणि दुसरा संकेत म्हणजे असा की रामेश्वरला जेव्हा महाशिवरात्रीची पूजा होती, त्यावेळेला त्या रामेश्वरमच्या शिवलिंगाची पूजा करायचा अधिकार फक्त तिथल्या पुजाऱ्यांना आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांनाच आहे. तर त्यावेळेला अभिनव विद्यातीर्थ स्वामी म्हणाले गुरुदेवांना की तुम्ही पूजा करा आणि मी बाहेरून ही पूजा बघीन. तेव्हा गुरुदेव म्हणाले की नाही, हा माझा अधिकार नाही, हा तुमचा अधिकार आहे. तर तेव्हा ते म्हणाले की नहीं, मैं आज बाहर बैठ के ये देखूंगा की शिव ही शिव की पूजा कैसे करता है. आणि गुरुदेव आपल्याला नेहमी सांगायचे की मी स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची पूजा करतो. त्यामुळे त्या अद्वैताचा आनंद जसा आद्यशंकराचार्यांनी गोविंद यतींना दिला, तसाच आनंद गुरुदेवांनी सुद्धा अभिनव विद्यातीर्थ स्वामींना शंकराची पूजा करून दिला होता. तर हे त्याचंच द्योतक आहे की ही एकच परंपरा आहे आणि गुरुदेवांनी सांगितलं तशी ही आजमितीपर्यंत तशीच्या तशी चालू आहे. हे झाल्यानंतर, हा प्रसंग झाल्यानंतर शंकराचार्यांनी गोविंद यतींकडे सगळ्या वेदांत केला आणि शंकराचार्यांचं आचरण असं होतं की ते जरी स्वतः ज्ञानी होते तरी सुद्धा ते स्वतः शिष्योत्तम होते आणि गुरूंचा योग्य तो मान आदर राखत होते. ते जरी स्वतः शिवशंकरांचे अवतार होते तरी सुद्धा गोविंद यतींना त्यांनी गुरु करून त्यांच्याकडनं सगळी शिक्षा आत्मसात विनयपूर्वक केली. आणि हेच उपनिषदात सांगितलेल्या किंवा जाणलेल्या ब्रह्माला प्राप्त करण्याच्या इच्छेने, म्हणजे ब्रह्ममय होण्याच्या इच्छेने, संप्रदायाचे रक्षण करण्याच्या विचारानेच विनय व उपचारांनी आपल्या गुरूंना प्रसन्न करता येतं. थोडस क्लिष्ट आहे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि लक्षात ठेवायला हवं की आपण जे आपल्या गुरूंकडनं शिक्षण घेतो किंवा आपल्या गुरूंकडनं जो उपदेश घेतो, जे मार्गदर्शन घेतो, जे आशीर्वाद घेतो, ते आचरण्यासाठी असतात आणि त्याच्याने विनय प्राप्त झाला पाहिजे आणि गुरूंप्रती दृढनिष्ठा निर्माण झाली पाहिजे. तसंच सद्गुरूंकडे जाताना, शिकायला जाताना शंकराचार्यांनी स्वतः सर्वज्ञ असून सुद्धा हा प्रघात घालून दिला की विनम्रपणे जायला हवं तिथे गुरूंकडे शिकायला जाताना. काही कारण आपण विद्या प्राप्त करून घेणार असतो, तर हे सुद्धा आपल्या आचरणाने त्यांनी पायंडा घालून दिला. ह्या बारीक सारीक गोष्टी या सत्पुरुषांचं चरित्र अवलोकन करताना लक्षात घेण्यासारख्या असतात आणि त्या आचरणात आणायला हव्या. कारण गीतेत सुद्धा असा श्लोक आहे की शिष्याने कसं गुरूंकडे जावं, तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः, असं हे सांगितलेलं आहे गीतेत भगवंताने की विनम्र होऊन गुरूंच्याकडे काहीतरी शिकण्याच्या उपदेशाने जाऊन आस्थापूर्वक जिज्ञासू वृत्तीने ज्ञानाची प्राप्ती होण्याकरिता विनम्रपणे गुरूंना आपल्या शंका विचाराव्या, तर मग गुरु प्रसन्न होऊन आपल्याला संपूर्ण ज्ञान प्रदान करतात. हे झाल्यानंतर, सगळ्या वेदांताचा अभ्यास झाल्यानंतर आणि सगळ्या बऱ्याच गोष्टींवरती भाष्य केल्यानंतर महावाक्यांचा बोध गुरु गोविंद यतींनी शंकराचार्यांना केला. आणि हाच तो म्हणजे आपण जो एक म्हणतो की मानवाच्या इतिहासाकरता सत्पुरुषांनी आणलेला जो टर्निंग पॉइंट म्हणतो किंवा तो एक बिंदू म्हणतो, तो हा की महावाक्याचा बोध. तर ही महावाक्य कुठली आहेत, तर ही 4 महावाक्य आहेत. पहिलं म्हणजे तत्वमसी, म्हणजे तत्वमसी हे छांदोग्य उपनिषदातलं वाक्य आहे. तर हे काय दर्शवतं, तर आत्मा तसेच ब्रह्म यांची स्वाभाविक एकता प्रतिपादन करणारे हे सर्वश्रेष्ठ वचन आहे. ते सामवेदातलं आहे. म्हणजे काय म्हणतात ते ब्रह्म तू आहेस, हे गुरु शिष्याला सांगतो की ते ब्रह्म तू आहेस. नंतर पुढचं काय आहे, तर प्रज्ञानाम ब्रह्म हे ऐतरीय उपनिषदातलं वाक्य आहे.
अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी हे अनुभव वाक्य आहे आणि हे सर्वश्रेष्ठ आहे. हे यजुर्वेदातील असून गुरु उपदेशाने तत् म्हणजे ब्रह्म तसेच त्वम म्हणजे जीव या पदांचा यथार्थ अर्थ समजल्यावर मी नित्य शुद्ध मुक्त सत्य स्वरूप आहे, ब्रह्म आहे, अशी चित्ताची अखंडकार वृत्ती निर्माण होते. याच अनुभवाचे वर्णन या वाक्यात केलेले आहे आणि म्हणून हे अनुभव वाक्य आहे. आणि चौथं आहे ते म्हणजे अयम आत्मा ब्रह्म. हे मांडुक्य उपनिषदातलं वाक्य आहे, जे अथर्व वेदातील आहे. तसंच वेदांताचे हे चिंतन झाल्यानंतर गोविंद यतींनी त्यांना काशी क्षेत्राला जाण्यास सांगितलं. काशी क्षेत्री गेल्यावरती तिथे आपल्याला तो प्रसंग ठाऊकच आहे की भगवान शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिलं होतं आणि दर्शन देऊन त्यांना पुन्हा सतर्क सावध केलं होतं की तू जेव्हा अद्वैताचं प्रतिपादन करतो आहेस तेव्हा तू कुणालाही कुठल्याही जाती धर्म वर्णातल्या माणसाला किंवा जीवाला वेगळं समजता कामा नये. आणि ह्याच्यासाठी आद्य शंकराचार्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली होती. आणि भेदाभेद सिद्धांताचे प्रतिपादन करणाऱ्यांवरती तू विजय मिळव असं शिवांकडून त्यांनी आशीर्वाद मिळाला होता. शिवांनी सांगताना प्रत्यक्ष सांगितलं होतं की भास्कर म्हणजे हे त्या काळातले जबरदस्त वेदांती होते, त्यांनी ब्रह्मसूत्रावर एक भाष्य सुद्धा केलं होतं. त्यांना त्याच्यानंतर अभिनव गुप्त हे काश्मीरचे निवासी होते, प्रत्यभिज्ञा दर्शनाचे ते प्रकांड पंडित होते. त्यांनी शैव दर्शनावर अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली होती. नीलकंठ आणि प्रभाकर तसंच मंडन मिश्र या सगळ्यांना तू जिंकून 4 मठांची स्थापना करून ज्यावर सूर्यासारख्या दैदिप्यमान शिष्यांना भिन्न भिन्न देशात बसवून पुन्हा स्वस्थानी ये असा शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला होता. हे झाल्यानंतर शंकराचार्य पुन्हा उत्तरेकडे गेले आणि त्यांनी बद्री क्षेत्रात उपनिषद, गीता व विष्णू सहस्रनामावर भाष्य केले. तसेच उपदेश शास्त्री ग्रंथ निर्मिती केली व पाशुपत मतांचे सुद्धा खंडन केले. अनेक ऐतिहासिक विद्वानांचा पराभव केल्यानंतर शंकराचार्यांच्या ब्रह्मज्ञानाने संतुष्ट होऊन भगवान शंकर त्यांच्या पुढे प्रगटले व ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिण्याची त्यांना प्रेरणा दिली. तदनंतर त्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य निर्मिती केली. एक 2-3 मिनिटं अजून लागतील हा अभिषेक फक्त. हो चालेल चालेल. तर ही भाष्य निर्मिती झाल्यावरती ह्या 3 ग्रंथावरती भाष्य निर्मिती झाली. कोणते ते 3 ग्रंथ? तर उपनिषदांवरती, नंतर गीतेवरती आणि ब्रह्मसूत्रांवरती. कारण आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मात अशी एक प्रथा आहे की जर का कुठल्या सत्पुरुषांना आपला सिद्धांत मांडायचा असेल, आपली शिकवणूक मांडायची असेल तर ह्या प्रस्थानत्रयींवर ना ती सिद्ध करावी लागते. आणि प्रस्थानत्रयी म्हणजे काय? प्रस्थान म्हणजे मार्ग, त्रयी म्हणजे 3. तर हे कुठले 3 मार्ग आहेत? तो उपनिषदांचा जो मार्ग आहे की उपनिषदांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे किंवा वेदांतामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे त्याला श्रुती प्रस्थान असे म्हणतात. श्रुतींचा मार्ग, त्याच्याद्वारे आपला सिद्धांत सिद्ध करावा लागतो. त्याच्यानंतर गीतेत जे तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याला स्मृती प्रस्थान म्हणतात की ते साठवून म्हणजे मेमरीत किंवा मनन चिंतनाचा तो विषय असल्या कारणाने स्मृती प्रस्थानावरती सुद्धा तो सिद्धांत खरा उतरावा लागतो. आणि शेवटचं जे आहे ते ब्रह्मसूत्र. आता ही ब्रह्मसूत्र जी आहेत ही बादरायण व्यास ऋषींनी लिहिलेली होती. कारण त्यावेळेला काय झालेलं होतं की वेदांमधली कुठलीही वाक्य उचलायची परस्पर विरोधी आहेत असं सांगून त्याच्याबद्दल गोंधळ निर्माण करायचा असं एक प्रथा पडलेली होती. त्या सगळ्यांना स्वच्छ करून अविरोधात्मक अशी त्या ब्रह्मसूत्रांची 555 काल ओंकारने सांगितलं की 555 अशी ब्रह्मसूत्र आहेत की ज्या योगे ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट केलं जातं. असं बादरायण ऋषींनी जी ब्रह्मसूत्र लिहिली होती ती न्याय प्रस्थानाची ब्रह्मसूत्र आहेत. म्हणजे त्याच्यात प्रमाणांनी आणि तर्काने सिद्ध केलेलं आहे ब्रह्माची एकात्मता आत्म्याशी. ह्या 3 प्रस्थानांद्वारे आपला सिद्धांत सिद्ध केल्यावरती मगच कुठल्याही सिद्धांताला मान्यता मिळत असे. आणि तो हा सिद्धांत अद्वैतवादाचा की या 3ही मार्गात अद्वैतच प्रतिपादित केलेला आहे हे शंकराचार्यांनी त्यावेळेला सिद्ध केलं. आणि हे कार्य झाल्यानंतर भाष्य, ब्रह्मसूत्रांवरचं भाष्य निर्माण करून झाल्यानंतर ते कुमारील भट्टांना भेटायला गेले आणि प्रयागला. आणि कुमारील भट्टांनी तेव्हा आत्मदहन केलं होतं. कारण त्यांनी सांगितलं की मी बौद्धांची विद्या शिकलो आणि त्यांच्यावरतीच ती उलटवली, हा एक प्रकारे गुरुद्रोह माझ्याकडनं झाला, म्हणून मी
अग्निप्रवेश करत आहे. पण त्यांनी हे सांगितलं की जर का मीमांसक मतांच्या मंडन मिश्राला तू जिंकशील तर तुझा अद्वैत सिद्धांत सगळीकडे प्रस्थापित करशील. आणि त्याप्रमाणे मंडन मिश्र हे जे मीमांसक मतातले होते त्यांच्याकडे शंकराचार्य आले. तो प्रसंग आपल्या सर्वांना श्रुत आहेच की मंडन मिश्रांचं घरच असं इतकं वैभवशाली होतं की इथले म्हणजे प्रसंग असा होता की त्यांच्या घरातल्या ज्या दासदासी होत्या त्या फक्त संस्कृत बोलायच्या, बाकी सर्व देश पाली भाषेत बोलत होता. तेव्हा कुमारील भट्टांनी त्यांना हेच सांगितलं होतं की संस्कृत बोलणारे जे दासदासी असतील ते तुला मंडन मिश्राच्या घराकडे नेतील. आणि जेव्हा शंकराचार्य तिथे आले तेव्हा त्या दासदासींनी हा सुद्धा यती संस्कृत मध्ये बोलतोय आणि कुमारील भट्टांनी यांना पाठवलाय असं सांगून त्यांना सांगितलं की ज्याच्या दारात मैना आणि पोपट हे शास्त्रार्थ करत असतील ते घर मंडन मिश्राचं. आणि मग मंडन मिश्रांकडे जाऊन शंकराचार्यांनी आपला विजय त्याच्यावर मिळवला. त्यांचं जे मीमांसक मत होतं त्यांचं मत थोडक्यात असं होतं की कर्मच सगळं फल देतं, ईश्वर वगैरे हे फल देणारं नाही, कर्मातच ही शक्ती आहे. तेव्हा शंकराचार्यांनी आपल्या वादविवादानंतर त्यांना पटवून दिलं की कर्म हे मुळात अचेतन आहे आणि फलप्रदाता ईश्वर आहे. आणि म्हणूनच आपल्याला भक्तिभावाने भक्तीच्या मार्गाने गुरुदेवांनी जायला सांगितलेलं आहे, कारण त्याच्यात ईश्वराला प्रधान मानलेलं आहे. प्रेम किंवा भक्ती याचा अर्थ सांगताना गुरुदेवांनी सांगितलं की विरघळून जाणे, त्याच्यात एकरूप होऊन जाणे आणि त्याच्यातून ज्ञानाची प्राप्ती आपोआप होते. म्हणून त्यांना मंडन मिश्रांना आपलं मत सिद्ध करून त्यांना जिंकलं. आणि आपल्याला असा प्रसंग त्याच्यात सांगितला जातो की सरस्वती देवींनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही अर्धच अंग जिंकलेलं आहे, अर्धांग तुम्ही अजून जिंकायचं बाकी आहे. पण हा प्रसंग केव्हा घडला की मंडन मिश्राला जिंकल्यानंतर सरस्वती देवी आपल्या स्वगृही जायला निघाली होती, पण आचार्यांना अजून तिच्याकडनं काम करून घ्यायचं होतं. म्हणून त्यांनी त्या जगन्मातेला अशी प्रार्थना केली आणि वनदुर्गा मंत्राद्वारे तिला बंदिस्त करून ठेवली ती सरस्वतीला. तेव्हा तिने हा प्रस्ताव मांडला की तुम्ही मला जिंकलेलं नाहीये आणि तुम्ही मला जिंकून दाखवा. मग तो परकाया प्रवेश करून त्यांनी जेव्हा ते सगळे प्रश्नांची उत्तर परत घेऊन आले तेव्हा सरस्वती देवींनी सांगितलं की मी जाणते तुम्ही हे सगळं आत्मसात केलेलं आहे, तेव्हा तुम्ही आता या 4 मठांची स्थापना करा आणि मी माझ्या स्वगृही जाते. तदनंतर 4ही मठांची स्थापना करून जगद्गुरु त्या 4ही पीठांवरती आरूढ होऊन मग शंकराचार्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं. हे संक्षिप्तामध्ये जेवढं काही सांगता आलं तेवढं सांगितलं. पण या सगळ्याचा सारगर्भ जर का सांगायचा तर तो असा की आपण जर का सतर्क राहिलो नाही तर केवढी हानी धर्माची होऊ शकते. म्हणून आपल्याला सद्गुरूंनी जे भिक्षेचं कार्य दिलेलं आहे की मी दिलेलं ज्ञान तुम्ही दारोदार जाऊन त्याचा प्रसार करा तरच समाज सुखी होईल आणि हे कार्य अविरतपणे चालू राहील. कारण काळात कसा बदल होतो आणि केव्हा बदल होतो हे याचं परीक्षण करायला आपण तोकडे पडतो. तुम्ही आज जर का बघितलं, आजचं युग जरी बघितलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, इंस्टाग्रामवर फेसबुकवर जेव्हा केव्हा हल्लीची तरुण पिढी जेव्हा बाहेर जात असते तेव्हा ते उत्तरेकडील भागात जातात तेव्हा सर्वात जास्ती फोटोग्राफ्स मोनॅस्ट्रीचे येतात किंवा बौद्ध मठांचे येतात. याला एक दुसरं कारणही आहे की तिबेट वगैरे या भागात आपली तशी देवळं कमी आहेत किंवा असली तरी प्रचलित कमी आहेत. पण आत्ताच्या युवा पिढीला सुद्धा याचं आकर्षण खूप आहे आणि आळस आणि प्रमाद या गोष्टींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे गुरु कार्य आपण स्वतः आधी आत्मसात करून पुढच्या सगळ्या समाजाला देणं आपलं कर्तव्य आहे. आणि हीच शिकवणूक आपल्याला आद्य शंकराचार्यांच्या कार्यातूनही मिळते. एवढं बोलून मी आपलं संभाषण संपवतो. जे सगळं चांगलं असेल ते निश्चितच सद्गुरूंनी करून घेतलेलं आहे. चुकीबद्दल त्यांच्याकडे क्षमा मागतो. श्री गुरुदेव दत्त.